वर्मा पॅलेस, येवला कोपरगाव रोडचं आकर्षण रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, लक्झरी रूम्स, मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅकवेट हॉल, एसी रूम्स, टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण। एकदा भेट द्या, आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा मिळेल। ठिकाण येवला कोपरगाव रोड, उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला, रेस्टॉरंट वर्मा पॅलेस। दिंडोरी लोकसभेचे खासदार भास्कर बगरे यांनी थेट येवला तहसील कार्यालयात धाव घेत विशेष बैठकीचे आयोजन केले। नमस्कार, बुलेटिन 13 डिजिटल न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। या बैठकीदरम्यान प्रांताधिकारी बाबासाहेब गाडवे, तहसीलदार आबा महाजन यांच्या उपस्थितीत नागरिकांनी आपल्या समस्यांचा पाडा खासदारांसमोर वाचला। वीज मीटर मिळवण्यात होणारी दिरंगाई आणि वाढीव वीज बिलामुळे नागरिक त्रस्त आहेत। येवला मनमाड रस्ता दुरुस्तीचे गंभीर प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची मागणी, गावागावामध्ये वेळेवर ग्रामसभा घेणे आणि नगरपालिकेच्या रखडलेल्या कामांना गती देणे अशा विविध सर्व प्रश्नांवर खासदार बगरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला। जनतेचे प्रश्न तातडीने सोडवण्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांना कडक निर्देश दिले। या बैठकीला ॲडव्होकेट माणिकराव शिंदे, जगनराव आहेर, भास्कर कोंडे, सुभाष निकम, योगेश सोनवणे, किरण ठाकरे, महेंद्र पगारे, पंकज माळी, राणी अन्सारी, अनिल मुत्था, नानासाहेब शिंदे, सचिन कडलक, सागर पडोळ यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। बैठकीपूर्वी तहसील कार्यालयाच्या आवारातच खासदार बगरे सर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले। दरम्यान सर्व पक्ष कार्यकर्ते व पदाधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। बुलेटिन 13 डिजिटल न्यूजसाठी विलास कांबळे, येवला। हे आज येवला तहसील कार्यालयामध्ये एक कामकाज चाललंय किंवा लोकांच्या ज्या अडीअडचणी आहेत त्या संदर्भामध्ये बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये जनतेचे, सर्वसामान्य जनतेचे जे प्रश्न आहे, समजा दाखल्याच्या बाबतीत असेल, रेशन कार्डच्या बाबतीत असेल किंवा अजूनही जे वेगवेगळे विषय आहेत, रस्त्याच्या अडचणी आहेत, तर त्या लोकांकडून घेऊन ताबडतोब प्रांत साहेब होते, तहसीलदार साहेब होते, BDO होते, बाकीचे अधिकारी उपस्थित होते, यांच्या माध्यमातून कसे ताबडतोब मार्गी लावता येतील या दृष्टीने आजची बैठक होती। आणि मला नक्कीच जेवढ्याही अडचणी या ठिकाणी आलेल्या आहेत तर त्या मार्गी लावण्याच्या दृष्टीने तहसीलदार साहेबांना, प्रांत साहेबांना किंवा BDO साहेबांना सूचना केलेल्या आहे आणि नक्कीच मार्गी लागतील असं वाटतंय। सर, रेल्वे सल्लागार समिती योगेश सोनवणे जे आहेत त्यांनी पुणे अमरावती पुणे रेल्वे थांबवण्यासाठी बरेच प्रयत्न केले। आपण वरिष्ठ स्तरावर प्रयत्न करून थांबवा अशी मागणी पण केली, अद्याप थांबवण्यात। आता 2 वर्षापासून रेल्वेने करोनाचं निमित्त केलंय आणि जेवढ्याही गाड्या करोनाच्या अगोदर मग येवला असेल, मनमाड असेल, नांदगाव असेल किंवा ज्याही लासलगाव आहे, निफाड आहे, या ठिकाणी थांबत होत्या, त्या सगळ्या गाड्या आज थांबत नाही। आणि जनतेची सातत्याने मागणी तीच आहे की ज्या करोनाच्या काळाच्या अगोदर ज्या गाड्या थांबत होत्या त्या गाड्यांना परत स्टॉपेजेस द्यावे। परंतु रेल्वेकडून, म्हणजे मी रेल्वे मंत्री असतील किंवा रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष असतील यांच्याकडे सातत्याने, किंवा आपल्या विभागाचे जनरल मॅनेजर असतील किंवा DRM असतील यांच्याशी प्रयत्न करतोय, परंतु अजूनही त्याला पाहिजे तसं यश मिळत नाहीये। तरी अजूनही या पावसाळी अधिवेशनामध्ये हा प्रश्न त्या ठिकाणी मांडून जनतेचे प्रश्न आहे, कारण शेवटी जसं रस्त्यावरती STची सेवा आहे तशी रेल्वे मार्ग आपल्या बाजूला आणि सर्वात स्वस्त रेल्वेचा प्रवास आहे आणि त्यामुळे लोकांची साहजिकच अपेक्षा आहे की पूर्वीचे स्टॉपेजेस व्हावे आणि ती मागणी मी नक्कीच आजपर्यंत करत आलोय आणि पुढे करत राहणार।